नमस्कार. नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही प्रभाग क्रमांक 12मध्ये उभा आहे. साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पंकजभाऊ बालेकर साहजिकच यांच्या या प्रभागात आलो आहे. तसं बघायला गेलं तर आज आपण पाहिलं अजित पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं देखील विशेष लक्ष या प्रभागावरती आहे. त्यामुळे आज आम्ही त्याच प्रभागात आलो आहे. खरं तर आज माझ्यासोबत आहेत पंकजभाऊ बालेकर आहेत आणि त्यांच्यासोबतच सगळे हे चारही उमेदवार सध्या आता प्रचारात फिरत आहेत. त्यामुळे माझ्यासोबत आहेत. भाऊ, खरं तर काय सांगाल, तुम्ही आज सध्या आता प्रचारात फिरताय. प्रभाग क्रमांक 12मधून सध्या चारही उमेदवार अधिकृत घोषित झालेत. प्रचार कसा सुरू आहे, नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? आम्ही गेले 15 दिवस झाले प्रचाराच्या रणधुमाळीत आहे. ज्या ठिकाणी आम्हाला दादांनी आमच्यावरती दुरावा सांभाळली की प्रत्येकाची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमचा प्रचार अजून शिगेला पोहोचला. त्याच्यानंतर आम्ही ज्या दिवशी आमचा प्रचाराचा नारळ फोडला, खऱ्या अर्थाने ज्या गर्दी झाली, दादांनी आमच्या इथं जवळपास पाऊण तास दिला. पाऊण तासामध्ये भाषणामध्ये ज्या काही गोष्टी बोलले ते विकासावरती बोलत होते. विकासावरती बोलत असताना जनतेने सगळीकडं तो पाठिंबा एवढा वाढत गेला की आम्ही आज दिवसेंदिवस आमच्या रोज संध्याकाळी दौरा चालू आहे. ते दौरा चालू असताना आमचा प्रचाराचा उत्साह जोरात वाढत चाललेला आहे आणि ह्या शिगेला अजून 15 तारखेपर्यंत ह्याची वाढ अजून होणार आणि आम्ही विजयाच्या निश्चयाकडे अजून चांगली धाव घेणार. खरं तर म्हणजे तसं बघायला गेलं तर अजित पवार यांनी देखील पिंपरी चिंचवड शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी इथली जी काही महानगरपालिका आहे, ज्यांच्या हातात महानगरपालिका दिली, त्यांनी अक्षरशः पोखरून खाल्ली. परंतु आता सध्या आपल्याला राष्ट्रवादी आणायची, त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम सध्या अजित पवार देत आहेत. त्यामुळे निश्चितच या प्रभाग क्रमांक 12मध्ये राष्ट्रवादी पुन्हा येईल. 100% येईन. कारण की तुम्ही पाहिलंच तर अजितदादांनी ज्या दिवशी नारळ फोडला त्या दिवशी अजितदादांनी फक्त विकासावरती चर्चा केली. कारण 2017चं इलेक्शन झाल्यानंतर नगरसेवक पंकज बालेकर यांची टीम असेल फक्त विकासावरतीच कामं होत आली. विकासाची भरपूर कामं झाली. मग टॅक्सच्या माध्यमातून बायोडायव्हर्सिटी असेल, वीज उपकेंद्र असेल, अशा अनेक गोष्टींची कामं झाली. आणि आज आम्ही प्रचार करतो. प्रचारामध्ये आमचा मुद्दा एकच आहे की जेणेकरून आम्ही जे काम केलं, ज्या कामाचे सत्ता नसताना 4 वर्ष प्रशासन असताना जी कामं झाली, उद्या सत्ता असू नसू पण अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्या दिवशी सभेत त्यांनी सांगितलं की मी कुठलाही निधी कमी पडून देणार नाही. आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगतो की येणाऱ्या काळामध्ये अजितदादांच्या पाठिंब्याने आमचे काम अजून चांगले होतील. ज्या 2017पासून जी कामं झाली नाही, समोर कुणी सांगायचे किती कामं झालेत आणि या ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काय कामं केली हे आमच्यासमोर सगळं अहवालातून सादर केलेलं आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही अजून ते कामं अजून चांगल्या जोरात करू. विजयानंतर आमचा संकल्प फक्त विकासावरती असणार आहे. निश्चितच. तसं बघायला गेलं तर आज आपण पाहतोय म्हणजे पंकजभाऊ बालेकर यांच्या माध्यमातून विकासाची गंगा, खरं तर आपण तसं म्हणायला हरकत नाही आहे. कारण तसं बघायला गेलं तर म्हणजे अनेक अशी जी उपक्रम आहेत, अनेक जिथं आरक्षण असतील किंवा अनेक अशी टॅक्सच्या संदर्भात 50% सवलत आहे, त्यांनी म्हणजे यांच्या सगळ्या पाठपुराव्यामुळे त्याला यश आलं आहे. त्यामुळे निश्चितच सध्या या प्रभागात सध्या त्यांचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसं बघायला गेलं तर सध्या आपण पाहतोय भाऊ, सध्या आता विरोधक सध्या या ठिकाणी सध्या निवडणुकीच्या तोंडावरती आहेत. खरं तर म्हणजे विरोधकांना कुठलाही असा एक मुद्दा नाही आहे की त्याच्यामध्ये एखादं काम त्यांनी केलं आहे असं सांगावं नागरिकांना. अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा त्यांना पडला आहे. काय वाटतं तुम्हाला? खरं, कारण की पाहतो की गेल्या 2017ला ज्यावेळेस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पॅनल निवडून आला आणि त्या ठिकाणी त्यानंतर 2017 ते आज तक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या प्रभागात जी कामं झाली, आज या ठिकाणी महानगरपालिकेची सत्ता नव्हती पण तरी देखील 4ही पॅनल या ठिकाणी नगरसेवक निवडून आल्यामुळं अजितदादा पवार साहेबांचे या प्रभागावर विशेष असं लक्ष होतं. आणि विविध या ठिकाणी कामं असेल, आपण पाहतो की 50% सामान्य करात सवलतीचा प्रश्न असेल, बायोडायव्हर्सिटी पार्क असेल, अंडरग्राऊंडचे भूमिगत जे उच्चदाब लघुदाब वाहिनी ज्या भूमिगत केल्या तो प्रश्न असेल आणि वीज उपकेंद्राचा प्रश्न असेल, असे असंख्य कामं असतील. ही आज दादांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी या प्रभागामध्ये मार्गी लावण्यात आलेले आहे. त्यामुळे विरोधकांकडे मुद्दाच नाही आहे की नक्की कशावरती निवडणूक लढवायची. हा त्यांच्याकडे कसलाच मुद्दा नाही. यांना काय सांगायचं काय नाही किंवा आम्हाला का निवडून द्यायचं हे जनतेला सांगण्याला त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे फक्त या ठिकाणी जो त्यांचा प्रकार चालणार आहे, आता तुम्हाला दिसलंच आता काय प्रकार चालू झालेला आजपासून कळले, कानावरती आले की कुठंतरी धनशक्ती आणि दडपशाहीचा प्रकार कुठंतरी सुरू झालेत. पण ठीक आहे, त्याला काय हरकत नाही. जनता त्याला या ठिकाणी येणाऱ्या 15 तारखेला आपल्या मतदान रूपी उत्तर देईल. आणि हा प्रभाग क्रमांक 12 तळवडे रुपीनगर प्रभाग जो आहे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला गेल्या 20 वर्षापासून राहिलेला आहे आणि उद्या आजही आहे आणि उद्या देखील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 16 तारखेला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना
जो जनतेने आमच्यावर जे भरभरून प्रेम आपण पाहतोय गेल्या 15 दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचार करतोय तर त्याच्यामध्ये नागरिकांचा आपण पाहताय की पाठीमागे एवढा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हा निश्चितच आमच्या केलेल्या कामाची पावती आहे. हा आमचा असलेला आशीर्वाद रूपी जनतेचा आमच्याकडे असलेला पाठिंबा निश्चित त्याच्या जोरावरती आम्ही येत्या 16 तारखेला सगळ्यांनाच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार या प्रभागातले निवडून येणार याची काही शंका नाही. निश्चितच. खरं तर तसं बघायला गेलं तर आज आपण पाहतोय सीमाताई भालेकर आहेत, त्यांनी सुद्धा या प्रभागातून सध्या म्हणजे त्यांचं कुटुंब आहे या प्रभागामध्ये अनेक वर्ष झालं या नागरिकांशी तळागाळाशी त्यांची नाळ जोडलेली, त्याच्यामुळे ते देखील या प्रभागातून सध्या आता राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. ताई तुम्ही देखील सध्या आता म्हणजे खरं पाहिलं गेलं तर तुमचं देखील कुटुंब या प्रभागामधून अनेक तळागाळातले प्रश्न त्यांनी सोडवले, तुमचा देखील या ठिकाणी दांडगा संपर्क आहे. कसं पाहताय सध्या आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, मोठा प्रतिसाद नागरिकांचा तुम्हाला मिळतोय, काय सांगाल? आत्ता आम्ही 15 दिवस झाले पॅनल थ्रू प्रचार करतोय. खूप छान प्रतिसाद मिळतोय. आमच्या या संघर्षाच्या काळात प्रत्येक नागरिक प्रत्येक कार्यकर्ता आमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. त्यामुळं निश्चितच 2017ची पुनरावृत्ती होणार, निश्चित होणार आहे. खरं तर तसं बघायला गेलं तर आज आपण पाहिलं की म्हणजे चारुलताताई आहेत, कारण त्यांच्या देखील सासूबाई या ठिकाणी नगरसेविका म्हणून निवडून आल्यात, त्यांचा देखील दांडगा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे निश्चितच हे सगळे 4ही उमेदवार जे आहेत ते सध्या आत्ता प्रचारामध्ये आघाडी घेत आहेत. ताई काय सांगाल? खरं तर म्हणजे तुमच्या ज्या सासूबाई होत्या त्या देखील सध्या या ठिकाणी निवडणुकीमध्ये होत्या, त्या देखील 2017ला भरघोस असं मतधिक्य घेऊन या ठिकाणी विजयी झाल्या. तुम्ही आत्ता निवडणुकीच्या रिंगणात आहात, काय सांगाल? नक्कीच पौर्णिमाताई सोनवणे यांनी पण त्यांना पण जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि तसाच प्रतिसाद आता चौघं उमेदवारांना पण मिळेल आणि नक्कीच 2017ची पुनरावृत्ती ही या ठिकाणी होणार आहे. निश्चितच. खरं तर तसं बघायला जर गेलं तर आपण प्रभाग क्रमांक 12मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून सध्या या प्रभागामध्ये ज्ञानाचीच गंगा आणली आहे अशा पद्धतीनं सध्या आता म्हणावं लागते, कारण सध्या पंकजभाऊ भालेकर यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून प्रभागातले नागरिकांचे अनेक प्रश्न जाणून घेतलेत, अनेक प्रश्न सोडवलेत. 24 तास ते या सेवेमध्ये त्यांनी झोकून दिलं गेलं सध्या पाहायला मिळून येतं. त्यामुळे निश्चितच सध्या प्रभाग क्रमांक 12मध्ये परत पुन्हा घड्याळ चालणार असल्याचं ठामपणे मत जे आहे ते सध्या आता हे 4ही उमेदवार आपलं मत व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. सध्या आपण तसं बघायला गेलं तर विरोधकांकडे सुद्धा कुठलाही मुद्दा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे नसल्याचा सध्या ठामपणे मत सध्या आता उमेदवाराकडून केलेलं सध्या पाहायला मिळून येते. त्यामुळे निश्चितच प्रभाग क्रमांक 12मध्ये जे आहे ते सध्या परत पुन्हा घड्याळ हे चालणार असल्याचं मत सध्या आता व्यक्त करताना पाहायला मिळून येत आहेत. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, तळेवडे, रुपीनगर.